त्यांच्याच तोंडून जर तुम्ही पूर्ण इंटरव्ह्यूचा फ्लो वगैरे ऐकला तर याच्यामध्ये आणखी मजा असेल. रोल काय होता की डेव्हलपमेंटचा रोल होता. ओके. डेव्हलपमेंट होता आणि क्लाउड कॉम्प्युटिंग, दोन गोष्टी होत्या. फर्स्ट टाइम होतं, माझा पहिलाच इंटरव्ह्यू होता आणि ही आमची पहिलीच कंपनी होती का जिथे आम्ही गेलो होतो तिघे पण. ओके. एक दोन जणांचे नावं घेत होते आणि त्यांना घेऊन जात होते इंटरव्ह्यूसाठी. ते बघून आम्ही घाबरलो होतो पहिले. ऑलरेडी ह्यांनी ठरवलंय का की ह्यांनाच घ्यायचंय असं. नंतर ते स्वतःच आहे ना मराठीमध्ये बोलायला लागले. अरे वा. म्हटलं आपल्याकडलेच दिसतंय. डिफाईन असलं आहे, मी युजर डिफाईन का यूज करतो. क्या बात. मग असले त्यांनी नेमकं डँगलिंग पॉइंटर बद्दल विचारलं. म्हटलं मागच्या वेळेस चान्स मिस केला होता, यावेळेस नाही सोडायचा. तुला तू सुपर एक्स मध्ये होतास म्हणजे कोर्ट वेबचा एक प्रोग्राम आहे सुपर एक्स. पीटीसीचा पॅटर्न तोच आहे म्हणजे फिक्सच असतो की 2 ते 3 इंटरव्ह्यू तुम्ही जाऊ शकता. ओके. रिक्वायरमेंट डज नॉट मॅच युअर टेक्निकल स्किल्स, यू कॅन गो. सो नमस्कार मित्रांनो, आज आपण आवर्जून एका अशा व्यक्तीला बोलवलेला आहे जो आपल्याच क्लासमधनं कोर्टवेबमधनं PTC नावाच्या कंपनीमध्ये प्लेस झाला आहे. सो मला तर माहिती आहे की ह्या पॉडकास्टचा उपयोग खूप लोकांपर्यंत होईलच, म्हणजे खूप लोकांना होईल, विद्यार्थ्यांना होईल. तर मी तुम्हाला क्वेश्चन वगैरे PTCचे सगळे सांगू शकतो, बट त्यांच्याच तोंडून जर तुम्ही पूर्ण इंटरव्ह्यूचा फ्लो वगैरे ऐकला तर याच्यामध्ये आणखी मजा असेल. सो चला जास्त वेळ न घालवता आज आपण आपल्या पॉडकास्टची सुरुवात करूया. आपल्यासोबत आहे विकी अवताडे. हॅलो. हॅलो. नमस्कार, माझं नाव विकी अवताडे. मी करंटली फोर्थ इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग स्टुडंटमधनं आहे. मी कोर्टवेबला थर्ड इयरच्या मिडमध्ये जॉईन केलं होतं. त्यानंतर मग हळूहळू आम्हाला कळायला लागलं की कोणकोणत्या कंपनीज येतात, काय येतात, सगळ्या गोष्टी. नंतर मग प्लेसमेंटची प्रोसेस काय असते. तसंच आमच्याकडे पहिल्यांदा PTC नावाची कंपनी आली होती आणि आम्ही त्यामध्ये शॉर्टलिस्ट झालो होतो. त्यानंतर मग हळूहळू आमची ती प्रोसेसची प्रत्येक एक ड्राईव्ह चालू झाली. त्यानंतर प्लेसमेंटची प्रोसेस चालू झाली. तर त्यांनी सर्वात पहिले एकतर हे घेतलं होतं, आमचं टेस्ट घेतली होती. त्यानंतर टेस्ट घेतल्यानंतर त्याच्यातनं पण आम्ही शॉर्टलिस्ट झालो फर्स्ट टेस्टनंतर. मग तिथने पुढे गेलो. मग आमचा इंटरव्ह्यू राऊंड शेड्यूल झाला. त्यांनी डेट वगैरे नव्हत्या दिल्या, त्यांनी असं वीक्स वाईज आहे ना सेपरेट आउट केलं होतं की 3 वीक्समध्ये आपला इंटरव्ह्यू वगैरे घेतला जाईल या गोष्टी. मग त्यात काय झालं म्हणजे सुरुवातीला जेव्हा कंपनी आली तेव्हा त्यांनी शेड्यूल म्हणजे काय सांगितलेलं की लगेच म्हणजे होईल बो असं. त्यांनी स्टार्टिंगला एक डेट दिली होती. त्यांना मुलांना ईमेल आले होते या दिवशी तुमचं घेतलं जाईल. मग फर्स्ट वीकमध्ये तर काही एवढं काही झालं नाही, म्हणजे आमचा काही नंबर नाही आला. आणि फर्स्ट वीकमध्ये आपल्या कोर्ट वेबचे पण बरेचसे मुलं होते त्यामध्ये आणि ते सिलेक्ट पण झाले होते. जावावरच होते, त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हता. सेकंड वीकमध्ये गेलो. सेकंड वीकमध्ये पण आम्हाला ईमेल नाही आला. मग त्यावेळेस त्यांची रिक्वायरमेंट होती CCPPची. आणि त्यावेळेस काय झालं की त्यांचा नंबर नाही आला, त्यामुळे आम्ही पण घाबरलो होतो, कारण ऑलरेडी 2 वीक झाले होते. प्लेस होतो की नाही आम्हाला त्याची भीती वाटत होती. रात्र इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचतोय की नाही त्याचाच प्रश्न पडत होता. आणि ऑलरेडी आम्ही विचारलं पण बाकीच्यांना, का ते म्हणले की मे बी त्यांचं जर सीट फुल झाले असतील तर तुम्हाला घेतलं की नाही घेणार ते पण नाही सांगतात. मग आम्ही वेट केला. शेवटचा वीक आला आणि मंडे की ट्यूसडे होता, त्या दिवशी आम्हाला ईमेल आला. आणि माझ्यासोबत अजून 2 फ्रेंड होते, ते पण सोबतच होते, ते पण इलेक्ट झाले होते, त्यांना पण त्याच वेळेस ईमेल आला. मग काय झालं की आम्ही त्या ईमेल वगैरे बघितलं. मग त्याच्यानंतर मग तोपर्यंत प्रिपेअर केलं, 2 वीक प्रिपेअर केलं, पण तिसऱ्या वीकपर्यंत भीती वाटत होती येतो की नाही नंबर, मग थांबलो होतो. बट थर्ड वीकमध्ये ज्यावेळेस ईमेल आला मग अजून व्यवस्थित ट्राय करायला प्रयत्न सुरुवात केले. नंतर प्रोजेक्ट वगैरे टाकले होते, कारण आपल्या क्लासचेच प्रोजेक्ट होते. एक जावा FX प्रोजेक्ट होता आणि एक मी वेबडीमध्ये केलं होतं माझं तो एक टाकला होता. तर मग जे प्रोजेक्ट होते ते एक्सप्लेन वगैरे करून घेतले, कसे केले, काय केले, म्हणजे हे प्रिपरेशन केलं असं फ्लो असं. त्याच्यानंतर मग ते रोल काय होता की डेव्हलपमेंटचा रोल होता. डेव्हलपमेंट होता आणि क्लाउड कॉम्प्युटिंग, 2 गोष्टी होत्या. आणि डेव्हऑप्स. तर मग म्हटलं की त्या गोष्टी पण रिलेट करू का, फक्त जावावर आपण फोकस करण्यापेक्षा मग हे पण फोकस करू. जावाचं स्टार्टिंगचे 2 वीक मी केलं होतं, कारण म्हटलं की एक लँग्वेज परफेक्ट असली ना तिच्यावर बोलता येईल. आणि बाकीचं मग डेव्हलपमेंट मी जेवढं केलं होतं ते एकदा रिवाईज केलं. मग ते सगळं झालं. आम्ही जवळजवळ मी, एक हर्ष आणि एक दुसरा हर्ष, आम्ही 3 जण सोबत होतो. आमचा तिघांचा इंटरव्ह्यू पण सोबतच घेतला गेला, म्हणजे सोबत म्हणजे एकाच दिवशी शेड्यूल झाला. तर सकाळी आम्ही जात होतो. सकाळी आम्ही त्या दिवशी 2-2:30 पर्यंत अभ्यास केला रात्री. दुसऱ्या दिवशी सकाळी 5, 5:30, 6 वाजता उठलो. परत एकदा इंट्रोडक्शन वगैरे जेवढ्या गोष्टी लागतील आपल्याला वाटते तेवढ्या बघून घेतल्या, काय कशा बोलायच्या कशा नाही. परत तुम्ही बोलले होते त्याप्रमाणे कंपनीबद्दल थोडीशी माहिती घेतली की त्यांचे प्रोडक्ट काय आहे, या त्या गोष्टी. मग सकाळी निघालो. मित्रांना म्हटलं आपलं
म्हणजे असं डायरेक्ट नका ठरवू की होईल म्हणून, हा. आपण एक एक्सपिरियन्स घेण्यासाठी चाललोय आणि त्या बरोबर. हिशोबाने जाऊया बुवा, असं डायरेक्ट होईल याची अपेक्षा नका ठेवू. कारण मागच्या वीकमध्ये काय झालं होतं की खूप कमी जण घेतले होते त्यांनी, ओके. CCPPची रिक्वायरमेंट असल्यामुळे बरोबर. सगळे मुले जावा वगैरे याच्यावर गेले होते. मग त्यामुळे आम्हाला भीती वाटत होती होईल की नाही होणार. मग तिथे आम्हाला स्टार्टिंगला मध्ये घेतल्यानंतर स्टार्टिंगला ब्रेकफास्ट वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर ब्रेकफास्ट करतच होतो तर एक मॅम आल्या, त्या 1-2 जणांची नावं घेत होते आणि त्यांना घेऊन जात होते इंटरव्ह्यूसाठी. ते बघून आम्ही लय घाबरलो होतो की पहिल्यांदा. तर ऑलरेडी ह्यांनी हा. ठरवलंय का की ह्यांनाच घ्यायचंय असं? घ्यायचंय असं. त्यामुळे भीती वाटायला लागली. म्हटलं जेव्हा नाश्ता करतो त्यातच त्यांचं आपल्याला नको बोलून घेऊन जायला. ते झालं. त्यानंतर सर्वात पहिले आता हर्ष होता. तर अच्छा. हर्षचं पहिला इंटरव्ह्यू शेड्यूल झाला, तो गेला. त्याच्यानंतर दुसरा हर्ष होता, त्याचा शेड्यूल झाला. मग मी थांबलो होतो. मग तो दुसरा हर्ष ज्यावेळेस आला ना त्यावेळेस मला कॉल आला की हा. इंटरव्ह्यू आहे तुमचा. मला जरा भीती वाटली स्टार्टिंगला, तिथे जाईपर्यंत पण असं भीतीच वाटत होती काय नाही होत. तिथे एकदा जाऊन बसलो फायनली. मग त्यांनी हळूहळू इंट्रोडक्शन वगैरे द्या, मग काय होतं, मग इंट्रोडक्शनमध्ये सर्व गोष्टी सांगितल्या, प्रोजेक्ट काय होते ते म्हणजे explain हा केलं. पहिलाच राऊंड होता? पहिलाच राऊंड होता. पहिलाच राऊंड. त्यांनी पहिला काय विचारलं? इंट्रोडक्शन वगैरे इंट्रोडक्शन वगैरे विचारलं. विचारलं. नंतर हळूहळू मग ते एक विचारत मग ते म्हणले की तू प्रोजेक्ट कोणकोणते केले. मग एक बायनरी सर्चचा होता, आपला जावा इफेक्टचा बरोबर. प्रोजेक्ट होता आणि तो एक्सप्लेन करून घेतला होता व्यवस्थित सगळ्या गोष्टी. मग म्हटलं की जावा इफेक्ट्समध्ये एक केला होता आणि एक वेबडीमध्ये केला होता. मग पहिले त्यांनी काय केलं की तू प्रेफरेबल लँग्वेज कोणती तुला, त्यांनी विचारलं. ओके. म्हटलं मी जावामध्ये, म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेज, म्हटलं जावामध्ये व्यवस्थित आहे बुवा असं. मग ते म्हणले का मग जावावर तू प्रोजेक्ट केला होता का? म्हटलं हो प्रोजेक्ट केला आहे तुम्ही. तो जावा इफेक्टचा एक प्रोजेक्ट होता, बायनरी सर्चचा बेसिक प्रोजेक्ट होता, तो केला होता. म्हटलं की जावा शिकलोय, मग थोडं एक करत मग प्रोजेक्ट बरोबर. हळूहळू केला होता. मग ते म्हणले का काय प्रोजेक्ट होता, कसा होता, तू एक्सप्लेन करू शकतो का? मग त्यांना तो प्रोजेक्ट समजून सांगितला, असं चालतो, ह्या गोष्टी होत्या. आणि बेसिकली तो प्रोजेक्ट म्हणजे खूप असा मोठा प्रोजेक्ट नाही, छोटा काहीतरी होता, कारण एकदम स्टार्टिंग बरोबर. होती आमची. बरोबर. मग तो प्रोजेक्ट त्यांना एक्सप्लेन वगैरे करून सांगितलं. मग ते बोलले की अजून तू काय केलंय. म्हटलं माझं वेबडीचं पण बऱ्यापैकी फ्रंट एंड वगैरे झालंय, रिॲक्ट वगैरे पर्यंत केलं होतं मी. मग त्यांनी हळूहळू ना HTMLचे काही टॅग विचारले. टॅग एक आहे ना, ब्लॅक कोट म्हणून टॅग होता, मार्क्यू टॅग होते, म्हणजे बेसिक टॅग नव्हते, थोडेसे ॲडव्हान्स टॅग्स होते, ते विचारले. परत काय कसे चालतात, त्यांनी होतं काय, त्या सगळ्या गोष्टी. त्यानंतर मग ते बोलले की एक्सेप्शन हँडलिंगबद्दल माहिती आहे का? म्हटलं हो एक्सेप्शन हँडलिंग माहिती आहे. मग त्यांना एक ते किती कीवर्ड्स असतात, नंतर ट्रू कीवर्ड का यूज करतो, आणि जर ऑलरेडी आपल्याला जावानी एक्सेप्शन हँडलिंगचे हे लिहून दिलेले आहे, मग तुम्ही एक्सप्लिसिटली का थ्रो करतात. मग या सगळ्या गोष्टी विचारल्या. म्हणजे युजर डिफाईन्ड एक्सेप्शन आणि प्रीडिफाईन्ड एक्सेप्शन, म्हणजे युजर प्रीडिफाईन्ड आहे, तुम्ही युजर डिफाईन्ड का यूज करता. क्या बात. मग असले सिनेरियोज होते थोडेफार. मग ते विचारले, सगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर मग त्यांनी एक कोडिंगचा क्वेश्चन दिला होता. कोडिंगच्या क्वेश्चनमध्ये काय होतं, म्हणजे DSAचा की 2 स्ट्रिंग दिल्या आहे, अल्टरनेटिव्हली त्या कंकेट करून प्रिंट करायच्या. म्हणजे 2 स्ट्रिंग अल्टरनेटिव्हली कंकेट करून प्रिंट करायच्या, ती गोष्ट झाली. त्यानंतर त्यांनी ना काही CCPPचे आणि कोड स्निपेट दिले होते. कोड स्निपेट्स पण होते. हां, मग ते कोड स्निपेट ते काय होते, मी एकदा त्यांना विचारून घेतलं की हे C मध्ये लागते. आता आपण CCPP मध्ये शिकतो की 0 आणि 1 असतं ट्रू फॉल्स मध्ये. त्यांनी काय केलं होतं की नंबर्स वगैरे दिले होते. तर मी त्यांना एकदा विचारून घेतलं की तुम्ही हे जावा बद्दल बोलताय की CCPP. ते स्वतः बोलले की CCPP बद्दल सांगतोय. मग म्हणले की मग चालतं, कारण ती कन्सेप्ट माहिती होती की ट्रू आणि फॉल्स 0 आणि 1 असतं. कारण जावा मध्ये कसं असतं, इफ मध्ये तुला कंडिशनच द्यावी लागते किंवा इकडे नंबर पण चालतो CCPP, बुलियनच गोष्ट द्यावं लागते. त्यांना एकदा विचारून घेतलं की कोणती लँग्वेज प्रेफर करू नये. मग ते बोलले CCPP. मग म्हटलं की CCPP मध्ये असं चालतं. मग त्यांना वाटलं असेल की याला CCPPचं बेसिक नॉलेज आहे. मग त्यांनी नेमकं डँगलिंग पॉइंटर बद्दल विचारलं. आणि आपलं त्याच्या आधीच ना काहीतरी 10 की 15 दिवसाआधीच तुम्ही ना, म्हणजे बोलताच बोलून गेले होते डँगलिंग पॉइंटर बद्दल, लेक्चरमध्ये बोलून गेले होते. मग त्यांना ते सांगितलं, त्यांना ते पण आवडलं. त्यामुळे त्यांना वाटलं की चांगलं आहे. मग हळूहळू मग त्यांनी शेवटी विचारलं कंक्लूड करताना, तुला काही प्रश्न आहे का? आता त्यावेळेस मला क्लिक नाही झालं त्यांना काही विचारावं म्हणून. मग त्यावेळेस कारण फर्स्ट टाइम होतं, माझा पहिलाच इंटरव्ह्यू होता आणि ही आमची पहिलीच कंपनी होती का जिथे आम्ही गेलो होतो तिघे पण. मग त्यामुळे त्यांना म्हणलं की नाही, आणि मग ते म्हणले ठीक आहे, म्हणजे तुमच्यासोबत झालंय. मॅमला पण त्या साईडच्या एक दुसऱ्या, त्या पण म्हणजे इंटर्नच होत्या, त्या म्हणजे असोसिएट झाल्या होत्या नेमकी. तर त्या पण होत्या, कारण दुसरे जे
फोर्थ लीड होते ना ते त्या दिवशी ॲबसेंट होते. तर मग ओके. त्यांनी इंटरव्ह्यू म्हणजे कितीचा पॅनल होता समोर तरी? समोर आहे ना एक सर होते ते लीड आहे आणि एक मॅम होत्या त्या जस्ट असोसिएट झाल्या ओके, होत्या. असे दोन म्हणजे दोन लोक होते जण इंटरव्ह्यूला. हो. मग ते म्हणले का मॅमला विचारायला राहिले का, मॅम पण बोलले की झालंय. मग ठीक आहे तुम्ही जाऊ शकता, बसू शकता तिकडे, तुम्हाला कळवण्यात येईल पुढे. ओके. मग तिथे येऊन इकडे म्हणजे हा पहिला राऊंड पहिला राऊंड झाला. असा होता, म्हणजे तो मिक्स झाला, म्हणजे प्रोजेक्ट प्रोजेक्ट झालं, सर्व कोड गोष्टी- वगैरे सर्व असं गोष्टी सगळं. हा, झाल्या. ओके. मग त्यानंतर बसलो इकडे. त्यानंतर मग हर्षचा पण सेकंड राऊंड, हर्ष आंबडेचा पण सेकंड राऊंड झाला होता. बरोबर. त्याच्यानंतर त्याचा परत 15-20 मिनिटांनी थर्ड राऊंड पण झाला. अच्छा, म्हणजे लगेच त्यांचे तुझा एकच राऊंड झाला होता आणि मित्रांचे दोन नाही, राऊंड? नाही, हर्ष हर्षचा आंबडेचे 3 राऊंड झाले होते. 3 राऊंड झाले होते. हर्ष गायकवाडचा आणि माझा इंटरव्ह्यूवर पण सेम होता आणि टीम पण सेम असली गंमत आहे. मग काय झालं की हर्ष गायकवाडला कॉल आला सेकंड इंटरव्ह्यूसाठी. आम्ही जवळजवळ 3 वाजेपर्यंत तिथं बसलेलो होतो. मग त्यामध्ये जेवण वगैरे सर्व गोष्टी झाल्या. तोपर्यंत त्या एक मॅम यायच्या, त्या डायरेक्ट आहे ना एवढं सेट घेऊन येत होत्या. त्या सेटवर आहे ना लिस्ट होती सर्वांची. ते नावं घ्यायचे, नावं घेतल्यानंतर मग जेवढे जेवढे सिलेक्ट नाही ना झाले त्यांना बाजूला बोलवायचे, तुम्ही जाऊ शकता, ओके. आर रिक्वायरमेंट डज नॉट मॅच युअर टेक्निकल स्किल्स, यू कॅन गो. मग त्यामुळे आम्हाला ते अजूनच अशी भीती वाटल्यासारखं व्हायचं की आपण सिलेक्ट होतोय की नाही होते नेमकं काय. पण मग फर्स्ट राऊंड आहे ना थोडासा भीती वाटत गेला. मग सेकंड राऊंडला हर्ष गायकवाडचा नंबर आला, तो गेला, त्याचा सेकंड राऊंड झाला. तो नंतर बाहेर आला, तो जरा खुश वाटला, म्हटलं सेकंड राऊंड चांगला घेतला. मग सेकंड राऊंडला जातच होतो तर जे इंटरव्ह्यूवर होते ना त्यांनी आम्हाला विचारलं, तू आणि हर्ष गायकवाड एकाच गावातला आहे का? कोपरगाव दिसतंय. त्यांना पण क्लिक झालं असेल मे बी. म्हटलं हो आम्ही एकाच गावातलो आहे आणि इंजिनिअरिंगला पण सोबतच आहे. मग मध्ये गेल्यानंतर मग ते बोलले का ठीक आहे टेन्शन नको घेऊ, आपण बेसिक एक राऊंड घेतोय फक्त साधा. ते कारण आहे ना ते नाशिक कडलेच होते आणि शिवाय थोडेसे काय म्हणतो ना आपण व्यवस्थित होते, म्हणजे कम्फर्टेबल केलं म्हणजे थोडक्यात वातावरण. ते आणि एक मॅम होता सेकंड राऊंडला पण. मग त्यांनी स्टार्टिंगला इंट्रोडक्शन वगैरे घेतलं, नाव वगैरे. त्यांच्याकडे ऑलरेडी रिझ्यूम आला होता माझा, कारण त्यांचं लॅपटॉप साईडलाच ओपन होतं आणि ते काय असे आपण आता जसे बसलोय ना तसे बसले होते, मी इथे बसलो होतो. तर मग त्यांनी विचारलं की तुझं इंट्रोडक्शन दे. मग एक इंट्रोडक्शन दिलं. नंतर ते स्वतःच आहे ना मराठीमध्ये बोलायला लागले. अरे वा. म्हटलं आपल्याकडलेच दिसतंय. मग मी पण जनरली स्टार्टिंगला नाही बोललो, पण नंतर मग ना त्यांच्याशी मॅच करण्यासाठी मी पण मग मराठीमध्ये बोलायला सुरुवात केली. ते बोलले की तुझं फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे काय होता. मग फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल सांगितलं की फार्मर होते, ह्या त्या गोष्टी मग सर्व सांगितलं त्यांना. मग ते बोलले की तू काय काय केलेलं आहे, काय काय नाही केलेलं. मग त्यांना जावाबद्दल बोललो, CCPP बेसिक लेवलला केलं आहे म्हणलो आणि वेबडी केलेलं आहे. मग त्यांनी स्टार्टिंगला प्रॉमिसेसबद्दल विचारलं जावा स्क्रिप्टमध्ये. मग त्या गोष्टी सांगितल्या त्यांना. म्हटलं की प्रॉमिसेस ह्या गोष्टी असतात, नंतर मग कसं चालतात काय चालतात ते एक्सप्लेन केलं. नंतर मग ते बोलले की फ्रेमवर्क होतं ना तुझं. म्हटलं हो रिॲक्ट आहे. मग आपण रिॲक्ट का यूज करतो. मग त्यांना त्याचे 2-3 ॲडव्हान्टेजेस सांगितले ह्या गोष्टी. त्याच्यानंतर मग ते बोलले की तुला आता स्टॅटिक कीवर्ड फायनल कीवर्ड माहिती आहे आपल्या जावातला. मग म्हटलं हो माहिती आहे ना. मग ते बोलले की तुला मग जावातला अजून म्हणजे आवडतं काय, एकदा हे विचारलं होतं. म्हटलं जावातलं मेमरी मॅनेजमेंट जास्त आवडतं. मग ते बोलले की स्टॅटिक आणि फायनल कीवर्डबद्दल माहिती आहे का तुला. म्हटलं हो माहिती आहे. मग स्टॅटिक कीवर्डबद्दल मला सांग की ते कुठं स्टोअर होतं आपलं JVMचं पूर्ण आर्किटेक्चर. मग त्यावेळेस सेकंड राऊंडला फर्स्ट राऊंडला मी म्हणत होतो त्यांना की JVMचं आर्किटेक्चर सांग. ते बोलले JVMचं आर्किटेक्चर नको सांग, फक्त एवढेच कोर्स स्निपेट वगैरे सांग की आपण कसे चालतंय काय चालतंय. बट सेकंड राऊंडला चान्स भेटला. मग JVM बद्दल सांगितलं. क्या बात आहे. म्हणजे त्यांनी JVM तो आर्किटेक्चर कम्प्लीट ऐकून घेतलं तुझं? पूर्ण नाही, त्यांना म्हणजे फक्त लागत होतं की स्टोअर कुठे होता. मग त्यांना मग तेवढंच बेसिकली सांगितलं, कारण ऑलरेडी सेकंड राऊंड कसं होतं की हर्षचा झाला होता, तो काहीतरी 40-45 मिनिट चालला होता. मग म्हटलं आणि माझं पण ऑलरेडी पहिलं डिस्कशन आहे ना 20-25 मिनिटचं झालं होतं. अच्छा, म्हणजे इंट्रोडक्शन असंच होतं ते. मग म्हटलं की तेच जर चालू केलं ना हे जास्त वेळ हे नाही करून घेणार, त्यापेक्षा जेवढं त्यांनी विचारलं ना तेवढं बेसिकली एकदा सांगण्याचा प्रयत्न करू. मग त्यांना सांगितलं की मेथड एरिया असतं, इथं स्टॅटिक ब्लॉक असतो, या सगळ्या गोष्टी ते सांगितलं. परत फायनल कीवर्ड काय यूज केलं जातं, कशासाठी यूज होतो, हे सगळ्या गोष्टी सांगितल्या. मग ते बोलले ठीक आहे चांगलं आहे. मग परत कंक्लूड करताना त्यांनी पण प्रश्न विचारला की तुला काही विचारायचं का बाबा, म्हणजे स्वतःला काही प्रश्न आहे का काही मला किंवा मॅमला. म्हटलं मागच्या वेळेस चान्स मिस केला होता, यावेळेस नाही सोडायचा. मग त्यांना विचारलं सर का तुम्ही तुमची पर्सनल लाईफ आणि ही जी कॉर्पोरेट लाईफ आहे ती कशी बॅलन्स. त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला, काय तुला लग्न करायचं आहे का.
लग्नाची नाही, बट तुम्ही कसं सजेस्ट कराल की आम्ही आमची ही जी लाईफ आहे पर्सनल लाईफ, म्हणजे आता करंटली इंटर्नशिप चालू आहे, कॉलेज पण आहे, कॉलेजचं लोड, प्रोजेक्ट वगैरे, आणि त्याचसोबत हे पण कसं मॅनेज ऍक्च्युली करावं. तुम्हाला तो प्रश्न विचारायचा होता हा, तुला. पण मग त्यांना काय वाटलं की लग्नानंतर Overall असा generic question विचारतोय. वाटलं त्यांना. म्हटलं तसं नाही काही, बट पर्सनल लाईफ म्हणजे आता इंटर्नशिप करतोय, प्रोजेक्ट वगैरे, कॉलेज वगैरे, ते कसं मॅनेज करायचं आणि हे कसं मॅनेज करायचं. बरोबर. मग त्यांनी सांगितलं एवढं काय लोड नसतो रे, सर्व गोष्टी मॅनेज होत्या बरोबर. मग त्यांनी थोडं एलॅबरेट करून सांगितलं सर्व गोष्टी. मग ते म्हणले तुम्ही जाऊ शकता. म्हणजे तुम्हाला असं त्या म्हणजे दोन्ही राऊंड असे टेक्निकलच झाले थोडक्यात. फक्त सेकंड राऊंड मध्ये तेवढं बॅकग्राऊंड वगैरे म्हणजे आपण थोडक्यात बोलूया मॅनेजरियल आणि हा तसा दोन्ही राऊंड मिक्स झाले. मिक्स झाले. अच्छा, कारण पीटीसीचा पॅटर्न तोच आहे म्हणजे फिक्सच असतो की 2 ते 3 इंटरव्ह्यू घेतात. आणि HR राऊंड मुळे आमचे झालेच नाही. HR राऊंड आम्हाला वाटलं की बरोबर. तिसरा पण राऊंड होईल, आम्हाला असं वाटलं होतं, बट तिसरा राऊंड झालाच नाही. सेकंड मध्येच ते बोलले की झालंय सर्व तुमचं बॉस. तरी तुला काय वाटतं म्हणजे की आता तुला सिलेक्ट तर त्यांनी केला, तुला काय वाटतं की काय की फॅक्टर ठरला असावा इंटरव्ह्यू मध्ये? म्हणजे कारण बघ ना, अभ्यास तर सगळीच लोक करतात, प्रिपरेशन सगळेच करतात. प्रिपरेशन म्हणजे आपले जे प्रोजेक्ट होते मुळात एक तर जावावर कोणी प्रोजेक्ट करत नाही, पहिली गोष्ट. बरोबर. आता म्हणजे कोर जावामध्ये आणि कोर जावामध्ये प्रोजेक्ट होता, आणि मुळात पीटीसी कोर जावामध्ये जास्त काम करते, आपल्याला माहिती आहे आधीपासूनच. त्यामुळे मग ते एक चांगला फॅक्टर ठरला. जावामध्ये भरपूर गोष्टी होत्या मुळात. परत त्याचसोबत आहे ना आम्हाला बाईट कोड वगैरे, बाईट कोड ओपन कसा करतात, इंटरनल माहिती आहे बऱ्यापैकी. त्यांनी जो सेकंड इंटरव्ह्यू झाला ना, त्यांनी मला बाईट कोड बद्दल पण विचारलं. ते बोलले की बाईट कोडला ओपन कसं करता. मग त्यांना कमांड वगैरे सांगितलं, आणि मुळात आहे ना कमांड वगैरे एवढं कोणाला माहिती पण नाही. बरोबर. आणि जे आपल्यासोबत बाकीचे शिकतात ना, आता तुम्ही शिकवतात, बट बाकीचे कोणीच असं सांगत नाही की जावामध्ये अशा कमांड्स असतात की काय. त्याच मग त्यांना बाईट कोड वगैरे सांगितलं. मग त्यांनी मला एक विचारलं होतं की बाईट कोडवरनं तू कोड लिहू शकतो का? म्हटलं लिहू शकतो, बट आहे ना त्याच्यासाठी तेवढा एक्सपिरियन्स पाहिजे, ज्याला टोटली पूर्णपणे तो त्याच्यात कंटिन्यू त्याला 5-6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, तो लिहू शकतो. करंटली मी बघून तुम्हाला सांगू शकतो की कोड कसा चालतोय, काय करतोय, ह्या गोष्टी सांगू शकतो. बरोबर. असलं झालं मग सेकंड राऊंड मध्ये. म्हणजे तुला तेच वाटतंय की तुला बऱ्यापैकी गोष्टी जावाच्या माहित होत्या. म्हणजे मी स्पेसिफिकली पीटीसीचं का विचारतोय, कारण की तू दोन्ही राऊंड दिले, तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं ना माझा की फॅक्टर काय ठरला. की फॅक्टर जावा म्हणजे पूर्णपणे जवळजवळ तो जावावरच झाला. कारण जे वेबडी केलं होतं मी युट्यूबवरनं बेसिक जेवढं मला लागत होतं तेवढं केलं होतं, त्यामुळे त्याची इन डेप्थ नॉलेज नव्हती की त्याच्यामध्ये काय कसं चालतं काय नाही. फक्त जेवढे गरजेचं होतं तेवढं घेतलं होतं. बरोबर. तसं जावा आपलं पूर्णपणे डेप्थ मध्ये झालं. तरी आपण क्लासेस आणि ऑब्जेक्ट होतो त्यावेळेस. बरोबर. तुमचा फार लवकर इंटरव्ह्यू होता आणि आपली बॅच सुरू झालेली थोड्या दिवसाआधीच. माझ्या मते 3-1 महिने झाले होते बॅच सोडून, आणि क्लासेस आणि ऑब्जेक्ट होतो आपण, आणि त्यावेळेसच आमचा इंटरव्ह्यू राऊंड शेड्यूल झाला होता. बरोबर. असं आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की पीटीसी साठी म्हणजे तू तर असं सजेस्ट करू शकतो की जावा करणे गरजेचं आहे, कारण की म्हणजे कॉलेज लेवलला तर त्यांना तेच एक्सपेक्टेशन आहे. जावा असो किंवा सीसीपीपी असो, म्हणजे जी गोष्ट करायची ना ती डेप्थ मध्ये करायची फक्त असली. ओके, गुड. बाकी तू सुपर एक्स मध्ये होतास, म्हणजे कोर्टवेबचा एक प्रोग्राम आहे सुपर एक्स, ज्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिकल प्रोजेक्ट्स घेतो. तर तुला काय वाटतंय त्याचा काय रोल? म्हणजे असं त्यामध्ये आमचा एक प्रोजेक्ट होता. मी आणि अजून माझे 4 फ्रेंड्स होते, पियुष, सोम आणि अपूर्व म्हणून एक होता, मी एक होतो. त्यामध्ये बेसिकली बॅक एंड लिहिला मी एकटं होतो, फ्रंट एंड काढायला सोम आणि पियुष होतात. बरोबर. मग एक अमेझिंग एक्सपिरियन्स होता खरं म्हणायला गेलं ना, कारण इतके मुलं होते, जवळजवळ 100 ते 125 प्रोजेक्ट्स होते, आणि त्यामध्ये एका प्रोजेक्टमध्ये 4 जण, काही 5 जण, काही 3 जण होते. मग असे तसे ॲव्हरेजली 400-500 जण होते. त्यांच्यासोबत कॉम्पिट करायला भेटलं. म्हणजे आपण कुठे ना आपली लेवल कळली, असं आहे. तिथे प्लेस झालो आहे कंपनीमध्ये, तिथे पण एक लेवल कळते का कुठे आहे कुठे नाही. बट क्लासमध्ये पण कळलं की नेमकी आपण कुठे आहे, काय करतोय काय नाही. बाकीच्यांचे पण प्रोजेक्ट एकदम मस्त प्रोजेक्ट होते सर्व, चांगलं शिकायला भेटलं. म्हणजे आणि त्यामध्येच प्रोजेक्ट कसा चालतो, काय चालतो, बॅक एंड कसं लिहा. परत आम्ही मुळात कोड शिवायला होतो. आता तुम्ही म्हणतात ना सर्वांचा कोड एकत्र काढायला मी होतो. बरोबर. मग त्यामुळे एक कळले फ्लो काढायला की इंटिग्रेशनचं काम खूप अवघड असतं, कारण प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. त्याच्यानंतर मध्ये काही एरर आले का मग ते कळतं की नेमकी कसे काढायचे, काय करायचे. एक करत मग फायनल झालं. तरी जवळजवळ आम्ही त्या प्रोजेक्टसाठी रात्री 2-3 कधी मी यांना बसून येणार पूर्ण रात्रीभर जागलो होतो. कारण एक तर 2 वीक नंतर आहे ना कंपनी चालू होणार होती. म्हणलं इकडे जर जॉईन झालो तर इकडे प्रोजेक्टवर फोकस करायला टाइम नाही भेटणार. मग तोपर्यंत जेवढं मॅनेज करता येईल ना तेवढं करून घेतलं होतं यांच्याकडनं. तरी मग शेवटी सॅटर्डेला आपलं होतं. मग कंपनीवरून आल्यानंतर थोडंसं काम बाकी होतं, रात्रभर जागो राहिलो, सकाळी 6ला झोपलो होतो, आणि मग त्यानंतर बाकीचं सगळं करून इकडे प्रोजेक्ट हार्डवर्क्स केले की बरोबर ते पे केलंच जातं. तसे खूप छान वाटलं, म्हणजे सगळ्या गोष्टी ओव्हरऑल.
तर आता तुला ऑलरेडी आहे ना, म्हणजे तुझं काम सुरू झालंय, म्हणजे तू आता जॉईनिंग झालंय, झाली. तर मग असं काही रोल वगैरे तुम्हाला काय सांगितलंय, काम काय दिलंय एक्झॅक्ट काम असं? म्हणजे ना, आता आम्ही त्याच्यामध्ये काय आहे की वेगवेगळ्या टीम्स आहे. आमचं ना थिंगवर्क्स नावाचं एक प्रोडक्ट आहे. हम्म. त्याच्यावरच आहे ना SCM नावाचं त्याचं एक एक्सटेन्शन आहे Okay. आणि ते म्हणजे त्याच्यावर अपलोड केलं जातं थिंगवर्क्सवर आणि मग बाकीच्या गोष्टी केल्या जातात आणि त्याचे स्वतःचे वेगवेगळे क्लायंट्स पण आहे. Okay. तर जे SCM नावाचं जे आहे सॉफ्टवेअर कंटेंट मॅनेजमेंट म्हणून ते प्रोडक्टचं नाव आहे, तर त्याच्यावर आम्हाला बेसिकली काम आहे. आता करंटली ऑलरेडी ते प्रोडक्ट बनलेले आहेत, त्यावर आता वेगवेगळे बग्स वगैरे, आता ते काय होतं की 2-3 टीम बनवलेल्या आहे बरोबर. ऑलरेडी. कस्टमरकडनं काही रिस्पॉन्सेस आले की एवढे एवढे चेंज करून लागत आहे, ते एका टीमकडे जातात, त्या टीमकडून पण हँडल नाही झाले, मग ते आमच्याकडे फायनली येतात. Okay. मग ते आता त्यांनी स्टार्टिंगला म्हणजे ते जवळजवळ महिना दीड महिना तर जावाच्याच पडतं डिवाइस काढायला लावलं होतं, कारण ते म्हणले होते की ऑलरेडी SCM वर तुम्हाला काम करायचं आहे ना, सर्व कन्सेप्ट तुम्हाला जावाचे आलेच पाहिजे. मग कलेक्शन स्ट्रीम्स वगैरे मग जेवढे जेवढे बरोबर. राहिलं होतं, आणि कारण कसं झालं होतं की नंतर एक्झाम्समुळे परत घरी गेलो होतो, त्यामुळे क्लासला पण अटेंड नाही करता आलं. बरोबर, ठीक आहे. मग ते एक कव्हर करून घेतलं आणि त्यानंतर मग त्यांनी ते थिंगवर्क्सांचं जे होतं ना, त्याच्याबद्दल 5 ते 10 दिवस दिले होते. त्याच्याबद्दल त्यांनी व्हिडिओज वगैरे दिले होते, Okay. ते व्यवस्थित करून घ्या, त्याच्यावर छोटेसे प्रोजेक्ट बनवा. मग 2-3 प्रोजेक्ट बनवले, ते त्यांना दाखवले. त्याच्यानंतर मग SCMचे जिडा वगैरे त्यांनी आमचं अकाउंट वगैरे क्रिएट वगैरे करून दिलं होतं. मग एक बग कसा राहतो, तुम्ही सॉल्व्ह कसा करायचं, स्वतः असाइन कसं करायचं, ते सगळं करून दिलं. आता 2-3 बग्स दिलेले, तेच काम चालू आहे. गुड. येस. सो मित्रांनो, आता तुम्ही ऐकलं असेल की विकी अवताडेने त्याचा एक्सपिरियन्स शेअर केला. आता हे पॉडकास्ट असल्यामुळे याच्यामध्ये सगळे क्वेश्चन कव्हर नाही करतायत. सो जे कोणी लोक आहेत, तुम्ही त्याला कनेक्ट पण करू शकता आणि तुम्ही फ्युचर गायडन्ससाठी रेडी असालच. हो, म्हणजे नक्की. पुढे कधी आम्हाला मदत लागली, कोर्ट वेबमध्ये काही असेल, सांगावं वाटलं तुम्हाला, तर तुम्ही येऊ शकाल नक्कीच. आमचं कसं आहे की ऑलरेडी प्लेस्ड आहे ना PTC मध्ये, Yes. आपल्या कोर्ट वेबचे भरपूर जण भेटले आम्हाला, आणि ते बरोबर. पण म्हणजे जरी ते बोलता की गरज लागली काही तर सांगत जावं असं. बरोबर. तो वैभव आणि एक म्हणून यस होता. यस यस वैभव आणि आपला हो, जुना स्टुडंट आहे. स्टुडंट आहे, तो पण बोलला की तुला जरी काही प्रॉब्लेम आला, नंबर Yes. वगैरे ठेवते आणि लगेच सगळ्या गोष्टी करून दिल्या. नेटवर्क मध्ये हीच कमाल आहे. हां. आता आपले जुने 7-8 वर्षापासूनचे एक्सपिरियन्स लोक PTC मध्ये आहेत आणि ते नवीन लोकांना हेल्प करायला रेडीच असतात. रादर आम्हीही त्यांना मेसेज करून हे पोहोचवतो. की सो सगळ्या नवीन स्टुडंटसाठी आम्ही हेच सांगू इच्छितो की तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त प्रिपेअर करा. तुम्हाला स्टेप्स काय फॉलो करायच्यात हे सगळं आम्ही गाईड करायला रेडी आहोत. थँक्यू सो मच तू वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सर. Yes. थँक्यू खरं म्हणजे तुम्हाला, कारण Yes. कोर्ट वे फॅमिली नसते ना, तर आम्ही PTC मध्ये नसतो. कारण आम्ही ना पूर्णपणे सोडला होता विषय की आम्ही प्लेस होऊ शकतो की नाही होऊ शकत, कारण ऑलरेडी माझं जावा CCPP नाही, ऍक्च्युली कसं आहे की आम्ही सगळ्यांना शिकवतोय, Yes. पण त्यातूनही तुम्ही सगळं ऐकून घेतलात गोष्टी आणि प्रिपेअर केलं. कारण की कसं आहे, आम्ही शिकवलेल्या गोष्टी तुम्हाला त्यावेळेस तिथे बोलता येणे हे जास्त महत्त्वाचं असतं. ठीक आहे. सो तुमचे हार्डवर्क्स आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन. थँक्यू सर. थँक्यू.